आनंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग घोटाळा चौकशी पूर्ण. मुख्य अधिकारी भारत नंदनवार यांच्यावर संशयाची सुई. वाना डोंगरेतही बेकायदेशीर मदतीचा आरोप. सहकार विभागात खळबळ. नागपूर ग्रामीणमधील आनंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सार्वजनिक उपक्रमासाठी आरक्षित जागा बेकायदेशीररित्या विक्री केल्याच्या प्रकरणात चौकशी पूर्ण झाली असून संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात सहाय्यक निबंधकाच्या निलंबनानंतर आता तत्कालीन मुख्य अधिकारी भारत नंदनवार यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरक्षित सार्वजनिक उपक्रमाच्या सुमारे 11,107 चौरस फूट जागेची विक्री करताना संस्थेतील पदाधिकाऱ्यांना प्रशासकीय पातळीवरून संरक्षण मिळाल्याचा संशय आहे. या प्रक्रियेत संबंधित अधिकाऱ्यांनी नियमबाह्य मंजुरी, नकाशा फेरबदल व दस्तऐवज सुलभता करून व्यवहाराला वैधतेचा आवरण दिल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे. दरम्यान भारत नंदनवार यांनी यापूर्वी वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातही दीर्घकाळ सेवा बजावली असून त्या काळात शाहाकार गृहनिर्माण सहकारी संस्था नागपूर या संस्थेला जमीन व आरक्षण विषयी बाबींमध्ये नियमबाह्य मदत केल्याच्या तक्रारी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. स्थानिक नागरिक व माजी पदाधिकाऱ्यांच्या वर्गीकरण बदलणे, नकाशांमध्ये सुधारणा आणि मंजुरी प्रक्रियेत अनावश्यक गती देणे अशा अनेक पद्धती संस्थेला लाभ मिळवून देण्यात आला आहे. आनंद सोसायटी घोटाळ्याच्या चौकशीत वानाडोंगरी नगर परिषदेतील या व्यवहारांचीही नोंद झाल्याची चर्चा प्रशासनात आहे. त्यामुळे चौकशीचा आवाका वाढवून भारत नंदनवार यांच्या कार्यकाळातील सर्व जमीन व सहकार संबंधित निर्णयांची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे. सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की चौकशी अहवाल शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून दोषींवर कठोर विभागीय कारवाई तसेच फौजदारी गुन्हे नोंदवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणामुळे नागपूर ग्रामीणसह वानाडोंगरी परिसरात सहकार संस्थेच्या व्यवहारांबाबत मोठा अविश्वास निर्माण झाला असून आरक्षित सार्वजनिक जागांची विक्री व रूपांतरण प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मणराव घवघवे, हिंगणा. माननीय मंत्री महोदयांनी हे मान्यच केलंय की यामध्ये चुकीचं झालेलं आहे. आता चौकशी पुन्हा कशाची हा प्रश्न येतो. अध्यक्ष महोदय, की या सोसायटीचा जो 40,000 स्क्वेअर फीट चौरस फूट हा पब्लिक युटिलिटीसाठी होता आहेच, त्यातले 30,000 बेसा नगरपंचायतीला दिला. 10,000 विकण्याचा अधिकार याला कसा आहे? बरं, तुम्हाला कारवाई करायची ना पहिल्यांदा यांना सस्पेंड करून करावं लागेल. तो अहवाल जो दिला तो उपनिबंधकांनी तोच मला चुकीचा दिला. म्हणजे हे सिद्धच आहे की ही जागा आणि बरं हे प्लॉट विकताना त्याची गुंठेवारीमध्ये सुद्धा मंजुरी नाही, आत्ता घेत आहेत आणि ते 10 लाख रुपये आले म्हणतायत. त्यातला रेडी रेकनरचा दर पाहिला अध्यक्ष महोदय तर 18,000 रुपये चौरस फूट आणि चौरस मीटर म्हणजे 1,800 रुपये फूट या जागेचा रेट. 10 लाखाची किंमत कशी काढली? कारण रेडी रेकनर प्रमाणेच 1,80,00,000 होतात आणि 10 लाखात विकून सोसायटीने म्हणजे 1,70,00,000 रुपये त्यातले खाले का? हा प्रश्न इथे आलाच, म्हणजे सापडलेच गेले. यावरून उत्तरातून आपल्याकडे दिसतंय. म्हणून यामध्ये अध्यक्ष महोदय 2017चा ठराव हे दाखवलं गेलं आहे. त्यावेळेस बोगस सदस्य दाखवले, ज्यांना विकले ते सुद्धा बोगस आहेत, सदस्य सुद्धा बोगस आहेत. आणि याच्याही पलीकडे जाऊन अध्यक्ष महोदय की प्लॉट वापर करण्यात आलेले व्यक्ती संस्थेचे सदस्य नव्हते, पीयू जागेवर प्लॉट टाकून विकण्यात आले. 17ला ठराव झाला, मग 5 वर्षे हे कागदपत्री दाखवण्यात आले. 17च्या ठरावामध्ये सुद्धा मृत व्यक्तीचे नाव आहे, तो नव्हताच तिथे सदस्य, त्यांचं सुद्धा नाव घालून टाकलंय. आणि हे सर्व सदस्य नव्हते संस्थेचे, तरी कारवाई केली. यामध्ये अध्यक्ष महोदय आमची मागणी स्पष्ट आहे की मंत्री महोदयांनी आता मान्य केलेला आहे तो अहवाल चुकीचा दिला, पहिले त्याला सस्पेंड करा. तो उपनिबंधक. दुसरा, हे मुख्याधिकारी आहे भारत नंदनवार यांनी चुकीची नोंद घेतली रेकॉर्डवर, हा सुद्धा तेवढा दोषी आहे. या नगर परिषदचा सीओ यांनी पैसे खाले तिथे, त्यांनी तोंड काढा केले, ह्यांनी केलं. त्या दोघांनाही सस्पेंड करा. पुराव्यासह आहे तुमच्याकडे आले, आमच्याकडे आले. आता तुम्ही घोषित करा की हे चौकशी पहिले त्यांना सस्पेंड केल्याशिवाय ही चौकशी पारदर्शी होईल कशी? तुम्ही म्हणताय की आम्ही चौकशी करू अहवाल वगैरे. आता तुमच्याही लक्षात आलं, मंत्री महोदयांनी मान्यच केलं. त्यामुळे या दोघांनाही तो उपनिबंधक चुकीचा अहवाल देणारा आणि चुकीची नोंद
ग्रामपंचायत नकाशामध्ये घेणारा हा जो महाभाग आहे नंदनवार भरत, या दोघांनाही आपण निलंबित करणार का, हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आता सांगितल्याप्रमाणे जे काही व्यवहार झालेला आहे हे सगळे चुकीचे झालेले आहेत, अलिगली झालेले आहेत. मग त्याच्यासाठी जे काही आपल्याला काही कारवाई करायची आहे तर आपल्याला अगोदर त्यांच्यावर ठपका ठेवावा लागेल. चाचणी लेखापरीक्षण आपल्याला अहवाल हां तर आल्यानंतर आपण त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करूत आणि निलंबित बी करूत. अहवालामध्ये स्पष्टपणे मान्यच केलं मंत्री महोदय की यामध्ये चुकीचा अहवाल आहे. त्यांनी चुकीचा अहवाल दिला. संपूर्ण रेकॉर्ड म्हणजे तपासल्यानंतर तुमच्याही लक्षात आलं मंत्री महोदय, आणि ग्रामपंचायत आपल्या महानगरपंचायतच्या बेसाच्या सीओनी चीफ ऑफिसरनी चुकीची नोंद केली. गुंठेवारी नाही, जे विकलं म्हणतायत ज्या सदस्य आहेत ते सदस्य सुद्धा नाहीत, हे सर्व चुकीचंच दिलंय त्यांनी. म्हणजे सदस्य नसताना जागा विकली. ही जागा पब्लिक युटिलिटीची जागा आहे, त्यातली 10,000 जागा त्याच्यातून काढली. ती जागा खरं म्हणजे बेसाड नगर परिषदेच्या मालकीची जागा असायला पाहिजे, त्यांचा हक्क असतो पब्लिक युटिलिटीसाठी. संस्थेच्या इतर सदस्यांचा हक्क असतो. संस्था नोंदणी केली ती सुद्धा चुकीची केली. आता हे सगळे भक्कम पुरावे आहेत. ते सदस्य नाहीत, ते संस्थेचा ठराव चुकीचा आहे. हा सर्व गोष्टी आपल्या ब्रीफिंगमध्ये लक्षात आले, म्हणूनच आपण मान्य केलं. तुम्ही त्यांना सस्पेंड करा, निलंबित करा आणि मग चौकशी करा. मग करा चौकशी. दोषी नसेल, तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा रिस्टेट करा. पण प्रथमार्थी हे सर्व दोषीच दिसत आहेत साहेब, तुम्ही यांना वाचवू नका अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, चुकीचा सदर अहवाल झालेला आहे. संबंधित सहाय्यक निबंधक याला निलंबित करण्यात येतं आणि चौकशी करून बाकी मुख्याधिकारी आहेत यांची चौकशी करण्यासाठी नगर विभागाकडे पाठवण्यात येऊन, कारण त्यांची देखील परवानगी घ्यायला पाहिजे होती, त्याची देखील घेतली नाही. त्यांची चौकशी करूत आणि जे जे दोषी आहेत त्यांना निलंबित करूत आणि बाकीच्या अहवालाला त्यांच्यावर कारवाई करू. चला पुढचा प्रश्न.